नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकणार आहोत कथा इज्जत. सकाळचे 10 वाजलेले. दिवसाचं रहाटगाडगं फिरायला लागलेलं. चोहीकडे माणसंच माणसं, सगळ्याच प्रकारची. भिन्नलिंगी लोकांची धावपळ, रस्त्यावरची गर्दी वाढू लागलेली. वाहनांची घाई, ब्रेकचे आणि हॉर्नचे कर्कश आवाज. वातावरण व्यापून उरलेलं त्याने. थोडी मोकळी हवा असल्याने सकाळ मात्र प्रसन्न होती. त्या सगळ्या धबगाड्यातून तो निवांत चालला होता. त्याचाही धंद्याचा टाईम झाला होता. सावळा रंग, रेखीव चेहरा, अंगावर झिरझिरीत पण हलक्यातली साडी, फ्लोरोसंट पोपटी रंगाची आणि काळा ब्लाऊज, खाली हिलचे सँडल, वर केसांचा मागे बांधलेला पण खोटा असल्याचं कळणारा अंबाडा, कपाळावर लावलेली भली मोठी टिकळी, तशाच रंगात भडक रंगवलेले ओठ, डोळ्यांना भसाभसा फासलेलं काजल, खांद्याला झगमगीत चंदेरी पर्स, ठुमकत चालणं, पण त्या चालण्यातला चेहऱ्यातला पुरुषीपणा न लपणारा. कटकी भागावर नजर गेली तर तो स्त्रीचा नाही हे जाणून देणारा त्याचा बांधा. तो एक तृतीयपंथी होता. तो एका दुकानात शिरला. आत व्हॅनिलाच्या वासाच्या उदबत्तीचा सुवास मात्र दरवळत होता. नोकर देवतांच्या फोटोंची पूजा करत होता. त्यानेही तिकडे बघून हात जोडले. मग त्याने त्याच्या विशिष्ट पद्धतीने कडक टाळ्या वाजवल्या. नुसत्या बसलेल्या ढेरपोट्या दुकानदाराने गल्ल्यात वेगळ्या ठेवलेल्या नाण्यांच्या वाटीतून एक नाणं काढलं व त्याला दिलं. त्याने ते घेतलं सुद्धा. तो घोरगड आवाजात म्हणाला, ए शेठ, मैं क्या भिकारी लगता क्या रे तुझको? रख तेरी कुछ, मेरी हाय मत ले. त्यावर शेठजीने नाराजीने त्याला एक 10ची नोट काढून दिली. कधी पैसे मिळायचे तर कधी नाही. कधी माळ मिळायचा तर कधी मात्र भीक. लोक भीक दिल्यासारखे पैसे काढून द्यायचे. त्यावेळी त्याला काळीज अगदी कुरतडल्यासारखं वाटायचं. त्याला वाटायचं की आपण पैसे मागत असलो तरी आपण भिकारी मात्र नाही. छक्का असलो तरी आपल्यालाही इज्जत आहे ना, आहे इज्जत आपल्याला. तो पुढे चालू लागला. लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. काही जण तुच्छतेने. टवाळतो तरुण पोरं अगदी घाणेरड्या गलिच्छ नजरेने. लहान मुलांना त्याचं वेगळेपण विस्मयकारक वाटत असे. बायका पाहून न पाहिल्यासारखं करीत त्या बायकांच्या नजरेत आश्चर्य असे, दयाही अन थोडी भयही. तो एका पानटपरीवर गेला. पुढे चकाचक शंकराची पितली मूर्ती होती. तिच्या पुढे लावलेल्या धूपकांडीला जाडसर धूर वेटोळत फिरत होता. बाजूला सिगरेटींचा धूर. सिगरेटी फुंकणारी पोरं बाजूला सरकली. टपरीवाला म्हणाला, आगे जा, चल. तशी त्याने त्याची साडी गुडघ्यापर्यंत वर केली. वॅक्सिंग केल्याचं कळणारे त्याचे पाय उघडे पडले. ती मात्र धंद्याची गरज होती. देता के नहीं, क्या करू और ऊपर, तो म्हणाला. त्यावर तिथे थांबलेल्या एका दांडगट पोराने त्याची साडी धरली आणि त्याला म्हणाला, चल ले ऊपर, दिखा तेरा टिकटॉक, मुझे देखना है. त्यावर काळुंद्रा, डोक्याला चपचपीत तेल लावलेला टपरीवाला व बाकीची पोरं फिदी हसली. त्यावर हा म्हणाला, ए, इज्जत से बात करने का, हाँ, इज्जत और तेरी. दांडगट उपासाने म्हणाला, पावली कम साला. त्यावर याने रागाने त्या मवाळ्याचा हात धरला व झिडकारला सुद्धा. याची ताकद पाहून तो दांडगटही जरा गप्पच झाला. याने त्या टपरीवाल्याच्या तोंडावर टाळ्या वाजवल्या व घाणेरड्या त्याच्या ठेवणीतल्या अगदी शिव्या देत तो तिथून निघाला.
टपरीवाला मात्र गप्प बसला. त्याच्या जागी दुसरं कोणी असतं तर टपरीवाल्याने धरूनच हाणलं असतं. तरी जाताना तो एक डायलॉग मारूनच पुढे निघाला. धूप काय को लगता बे, धूप लगा के रूप नहीं आता, समझ आया क्या? त्या विनोदावर पुन्हा बाकीची पोरं फिदी फिदी हसली. टपरीवाल्याच्या अवताराकडे पाहत मात्र. तो तिथून निघाला, पण दुखावल्या मनाने. अंतर्मन दुखावलं होतं ना, का आपल्याशी असं वागतात लोक. पुढे तो एका मिठाईच्या दुकानात शिरला. त्याने टाळ्या वाजवल्या. मालक त्याच्याकडे पाहतच राहिला. हा आपल्या दुकानात पहिल्यांदाच आलाय. त्यानं लगेच ओळखलं. तशी त्याची नजर त्याच्या अंगावरून वळवळ सारीकडे फिरली. याला आता अशा गोष्टींची सवय झाली होती. याने त्या आंबट शौकीन मालकाकडे नजर रोखून पाहिलं. तशी त्याने नजर पटकन वळवली. गल्ल्यात हात घातला व एक 100ची नोट मात्र दिली. एकदम 100ची नोट दिसल्याने त्याचे डोळे चकमकलेच जणू. ती नोट त्याने काळजीपूर्वक ब्लाऊजच्या आत ठेवली. वापस आएगा ना? आना जरूर हां, एका वेगळ्या अपेक्षेने मालक म्हणाला. त्या हलवायाला स्वतःच्या घरातली मिठाई बहुतेक आवडत नसावी. त्याने ती नोट उगा दिली नव्हती. पैसा पैसा करणाऱ्याला त्या जाड्याने ती नोट दिली तेव्हा त्याच्या डोक्यात त्याचा पुढचा हिशोब मात्र पुढची वसुली होतीच ठरलेली. तो त्या ढेरपोट्या प्रौढ मालकाकडे पाहतच राहिला. काय करावं ते न सुचून त्याने पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवल्या आणि तो तिथून निघाला. वाटेत एक वडापावची गाडी लागली. खमंग वास सुटला होता. सकाळचा चहा बटर सोडलं तर त्याच्या पोटात काहीच नव्हतं. पोटात कावळे को 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 कोकळत होते. काहीतरी करून तो खड्डा भरायला मात्र पाहिजे होता पोटाचा. त्याने ऐटीत 2 वडापाव घेतले. ते खाल्ले. पुढे चहाच्या टपरीवर एक कटिंग चहा घेतला. चहा देणारी बाई होती. नशीब, तिने त्याला हसून कप हातात दिला. तिने काही अनुमान केला नाही की वेगळी वागणूकही दिली नाही. कदाचित ती स्वतः स्त्री असावी म्हणून असेलही. पण त्याला थोडं बरं अन हायसं वाटलं. चहाला आलं आणि वेलचीचा मस्त सुगंध वास येत होता. त्याने तो चहा अगदी मिटक्या मारत प्यायला. त्याने तिला बरकत आएगी म्हणून दुवासुद्धा दिली हां. तो निघताना एक भिकारी तिथे आला. त्याला हसून चहा देणारी ती चहावेली त्या भिकाऱ्याला जोरात मात्र ओरडली. हकललंच तिने त्याला हो. त्याला आता त्या बाईचं अगदी आश्चर्य वाटलं. त्याने मागे वळून त्या भिकाऱ्याकडे पाहिलं. तेव्हा त्याला अजूनच त्या भिकाऱ्याचं वाईट वाटलं. असलं भिकारी? चाय पण देऊ नका त्याला. पण जनावरासारखं हाकलू तरी नका त्याला. साला, भिकाऱ्याला इज्जत नाही आणि आपल्याला बी इज्जत नाही. हे जग प्रत्येकाला एक माणूस म्हणून का वागवत नाही का? आणि मग त्याला वाटलं आपण स्वतःला त्या भिकाऱ्यापेक्षा भारी समजतो. मग आपलं तरी चूक आहे का बराबर? तो विचारात पडला. तो एका टपरीवर गेला व त्याने गुटखा मागितला. टपरीवाल्याने खाली लपवलेल्या पिशवीतून अगदी हळूच त्याची पुडी काढून त्याला दिली. कारण त्याच्यावर म्हणे बंदी होती ना सरकारने लावलेली, म्हणून रेट पण जास्त होता. ब्लॅकमध्ये रस्त्यावर पचापच थुंकत मूकरसाच्या लाल पिचकाऱ्या टाकत तो पुढे निघाला. रस्ता अगदी लाल लाल करत त्याचं थुकणं असं होतं की जणू तो एखाद्या समाजावरच थुकत पुढे चाललाय की काय. तुच्छतेने, बेधडकपणे. वाटेत त्याला समोरून बुलेटवर फट
पटपट आवाज करत येणारा त्याच्याच गावातला शंकरांना दिसला. तसा तो अगदी चमकला. याला त्याच्या नजरेस पडायचं नव्हतं. नजर चुकून तो भरभर आता चालू लागला. जसा गाववाला गेला तो पुन्हा निवांत मस्त चालू लागला. तो बायकांच्या चालीने चालत असला तरी त्याचं चालणं मात्र लपत नव्हतं. त्याचं सावळं शरीर नाजूक नव्हतं. तो चांगलाच भरलेला होता. त्यामध्ये स्त्रियांचा नाजूकपणा अर्थातच नव्हता. तो चालत राहिला. टपऱ्यांवर, अड्ड्यांवर, दुकानांमध्ये लोकांची कुचेष्टा, घाणेरडे टोमणे, घाणेरड्या नजरा झेलत झेलत एके ठिकाणी मवाली पोरांनी त्याची छेड काढली. तशा याने त्यांना घाणेरड्या मात्र शिव्या दिल्या. त्यावर त्या पोरांनी याला खूप मारलं, अक्षरशः चोपलं. याने प्रतिकार केला पण काही चाललं नाही. ते 7-8 जण होते. त्यात याची साडी फाटली. अंगाला मुक्का मारसुद्धा लागला. तसे काही बघे मध्ये पडले. त्याने ह्याला सोडवलं. तो मानहानी झाल्यासारखा मात्र आता चालू लागला, हरल्यासारखा. त्याला वाटलं तो एक कुत्रा आहे, गल्ली चुकलेला, एकाट. दुसऱ्या कुत्र्यांच्या हद्दीत अगदी घुसल्यासारखा. मग त्या कुत्र्याला त्या गल्लीतले कुत्री जशी घेरतात तसं, अगदी तसंच एक घाणेरडं मलकट कुत्रं खरोखरी त्याच्या अंगावर धावून आलं. तोंड विचकत भुंकू लागलं. त्याने कसंबसं त्याला हाकललं. नशीब त्याची गँग नव्हती. एकटा पडलेल्या माणसाला भटकी कुत्रीही घेरतात. ते गेलं तसा त्याने मात्र सुस्कारा सोडला. वाटेत त्याला एक तृतीय पंथांची दुसरी टोळी आडवी आली. ते सगळे त्याच्याकडे मारक्या नजरेने मात्र पाहत निघून गेले. त्याला वाटलं आपले जर आपल्याला समजून घेणार नसतील तर मग सारंच अवघड होऊन जाईल, हो ना. ऊन वाढलं होतं. तेही चटके देतच होतं की. तो असा चालत राहिला, दिशाहीन झाल्यासारखा. संध्याकाळ झाली. वातावरणात पुन्हा लगबग होती. सकाळचा निवांतपणा आता मात्र हरवला होता. दिवसाचा स्वच्छ प्रकाश हरवल्यासारखा. आकाशात उगाच चुकार ढग जमले होते. उदासीचा संध्याराग आवळत त्याच्यापुढे एक तरुण बाई चालली होती. तिच्या खांद्यावर अगदी गोंडस बाळ होतं. त्या आईच्या लयीत हलणाऱ्या अबोलीच्या गजऱ्याकडे एकटक पाहत होतं. त्याला बाळाची गंमत वाटली. त्याने त्या बाळाला हात दाखवला. ते निरागस हसलं. यालाही आनंद झाला. याने तोंडाने असा आवाज काढून त्या बाळाचं पुन्हा लक्ष वेधून घेतलं. त्याच्या आईला ते कळलंसुद्धा. तिने मान वळवून आश्चर्याने, रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि बाळाला आणखीनच कवटाळत ती भरभर चालू लागली. तेव्हा त्याला पुन्हा वाईट वाटलं. अगदी मनापासून तो चालत राहिला. दमून एका फुटपाथवर बसला. त्याच्या मनातून ते बाळ जाईना. त्या निरागस बाळासाठी तो फक्त एक माणूस होता. समाजाला नको वाटणारा अन पाहिजेही असणारा एक तृतीयपंथी नाही. म्हणून त्या बाळाची शुद्ध नजर त्याला आठवत राहिली. त्याला वाटलं सगळे असेच निष्पाप काळजाचे असते तर. पण ही दुनियादारी कदापि चाललीच नसती ना. त्याला पुन्हा वाईट वाटलं. अंगावरचे ते कपडे फेकून द्यावेसे वाटले. त्याला खूप स्वतःची चीड आली. परिस्थितीचीही आली. काय ही आपली बदतर जिंदगी, का जगू नये. त्याने वैतागून डोकं खाजवलं. उघडी पडलेली पाठ उगा खाजवली. डोक्यात विचार तुंबले की तो असाच इथे तिथे खाजवत राही. त्याला तो एक चाळाच नेहमी लागला होता.
त्याने सरळ ब्लाऊजमध्ये हात घातला आणि करा खाजवून घेतलं आणि हात वेडेवाकडे करत विचित्र आळस त्याने दिला. सूर्याची किरणं तिरकी होत गायब झाली. अंधार पडला, वाढूसुद्धा लागला. आता मघाचे चुकार ढग आणि मोकळं आकाश दोन्ही एकत्र झालं होतं. तो जिथे बसला होता अजून तिथेच होता. त्या रस्त्याला, त्या फुटपाथाला काहीच गर्दी नव्हती. वर्दळसुद्धा नव्हती, माणसांची आणि गाड्यांची सुद्धा. तो एक मुख्य रस्त्यापासून आत वळलेला रस्ता होता. फक्त घर असलेला, दुकान नसलेला. खूप लांबवर जाऊन तो दुसऱ्या मुख्य रस्त्याला मिळत होता. रस्त्याला दिवे असले तरी अंधुक प्रकाशाचा तो समोर पाहत होता. मध्येच तो फुटपाथवर मागे सरकला. मागच्या भिंतीला टेकूनसुद्धा बसला. तसं बसल्यावर त्याला थोडं बरं आणि हायसं वाटलं. अंगातला ताण कमी झाला आणि विचारांचं ओझंही कमी झाल्यासारखं वाटलं. पण भिंत खडबडीत होती. त्याच्या अगदी आयुष्यासारखीच ती टोचू लागली. तसा तो तिथेच लवंडला. वर असलेल्या पिंपळाच्या फांद्या पाहत, वाऱ्याच्या झुळकेने हळत असलेल्या पानांकडे पाहत, मध्येच पानं हलली की वर चंद्रही दिसत होता. किती शांत वाटत होतं जीवाला. पण सकाळच्या माराचं अंग दुत्र दुखत होतं. शरीराची ठस्त जास्त होती की मनाची हे सांगणं आता अवघड होतं. आयुष्यही इतकं शांत असतं तर किती बरं झालं असतं. त्याला वाटलं. तो आठवणींमध्ये हरवला. त्याच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. त्याला भूक लागली होती, पण त्याला खाण्याची इच्छा होईना. वरची झाडाची पानं मात्र हळत होती, कधी चंद्र दाखवत तर कधी धाकत, सुखदुःखाच्या सावळ्यांसारखी. त्याला गावाकडची याद आली आणि मग सारी दुःखे त्याच्यासमोर फेर धरून अगदी नाचायला लागली. परत गावाकडे जावं का त्याला वाटत राहिलं. पण गावाकडे काय तोंडाने आपण जायचं आणि काय करायचं जाऊन गावात? काय खायचं? साली ही पोटाची आग विजता विजत नाही. ती विझवावीच लागते. नाही विझाली तरी का ती कायमची विझवावी? कायमचीच. अंधार होता सारा. रात्रीने स्वतःमध्ये गडद अंधार भरला होता आणि आयुष्यानेही. फुटपाथावरून एक मुलगी येत होती. तिने याला झोपलेलं पाहिलं म्हणून ती फुटपाथावरून खाली रस्त्यावर उतरली. तो कोण आहे हे तिला लक्षात आलं नव्हतं. अंधारात तिला तो एखादा बहुतेक भिकारी वाटला होता. संत गतीने चालत राहिली. त्याने तिची दखल घेतली नाही, गरजच नव्हती. तो त्याच्याच विचारांमध्ये अडकला होता. ती पुढे गेली. वाऱ्याची झुळूक आली तसे त्याने डोळे मिटले. आधी त्याला ब्रेक घासल्याचा कचकच आवाज आला आणि त्या मुलीचा किंचाळण्याचा सुद्धा आवाज आला. त्याने डोळे खाडकन उघडले. तिच्याजवळ एक मारुती व्हॅन थांबली होती. एक दांडगट खाली उतरून त्या मुलीशी झटापटा करत होता. तिच्या पाठीवरची सॅक खाली पडली होती. ती मुलगी फार मोठी नसावी. नुकतीच तारुण्याच्या उंबरठ्यावरून पाय ठेवलेली अशी. आतमध्ये ड्रायव्हरच्या जागेवर एक जण होता. दोघेही गुंडच होते. प्यायलेले होते. दांडगट. टपोरी असले तरी दोघांचे कपडे मात्र टकाटका आणि टापटीप होते. पायात भारी भडक रंगीत इम्पॉर्टेड शूज. वरनं दिसायला तर साले एक नंबर जेंटलमॅनच होते. त्यांचा वेश पाहून जनावरांनी चांगले कपडे घातले आहेत असं त्याला अचानक वाटत होतं. ते त्या मुलीला जबरदस्तीने गाडीत कोंबत होते, पळवून बहुतेक नेण्यासाठी. त्यांचा इरादा चांगला नव्हता हे तर अगदी स्पष्ट होतं.
कमी प्रकाशाचा निर्जर रस्ता त्याने त्याच्या कामासाठी बहुतेक निवडला होता. डोक्यात नशा आणि वासना यांचं कॉकटेल झालेलं असलं तरी एवढं डोकं होतं साल्याचं. तो ते पाहत होता. तो उठून बसला होता, पण तो ते दृश्य नुसताच फक्त बघत होता, सुन्नपणे. त्याला काही करावंसं वाटत नव्हतं. साऱ्या संवेदना क्षण झाल्यासारख्या. तेवढ्यात ती मुलगी ओरडली, सोड 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 सोड, मला वाचवा 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 वाचवा. तिने आजूबाजूला पाहिलं. रस्ता पूर्ण रिकामा होता आणि तो तिला दिसला. आता फक्त तोच होता. तिने अपेक्षाने त्याच्याकडे पाहिलं. ती पुन्हा त्याच्या दिशेने हात करून जोरात ओरडली, पुढच्या अघटिताच्या चाहुलीने, अगदी केविलवाणी. आता मात्र तो आवाज जणू त्याच्या आत्म्यापर्यंत पोचला होता. जणू तो आवाज त्याच्या धाकट्या बहिणीचाच होता. त्याच्या गावाकडच्या लाडक्या छोट्या बहिणीची त्याला एकदम याद आली. मग मात्र तो लगबगीने पटकन उठला. त्यांच्याकडे पळत गेला. जवळ जाऊन किंचित थबकला. तसा आतलाही खाली उतरला. तो हसत हसत त्याच्या साथीदाराला म्हणाला, बंट्या, तू हिला घे, मी ह्याला घेतो, छक्क्याला. मजा येईल हं. तसा तो चवताळला. तो गरजला, छक्का असल तुझा बाप, मी तर मरद आहे. दुसरा विचित्र हसत त्याला ओरडला, ही बघ छक्क्याची अवलाद, म्हणे मी मरद. तो पहिल्याच्या अंगावर गेला. त्याचा हात हिसडला. त्याच्या अंगात चांगलीच ताकद होती. पहिला धडपडत जाऊन खाली रस्त्यावरच अगदी आडवाच झाला. याची ताकद आणि आवेश पाहून दुसरा जरा अजूनच गडबडला, पण तरी त्याच्या अंगावर धावून आला. पोरगी बाजूला होऊन ते फक्त पाहत होती. तिला तिथून पळून जायचं नव्हतं, पण तिची सॅक त्या तिघांच्या मध्येच अडकली होती. दुसऱ्याशी झटापट करताना याची साडी सुटली. त्याचा वरचा भाग उघडा पडला. याने दुसऱ्याला उचलून जोरात आपटलं. पुन्हा पहिला याला झटला. त्याने याच्या साडीलाच हात घातला. त्याने जोरात हिसडा दिला तशी ती हलकी साडी टराटरा फाटली. सकाळच्या मर्दानी थोडी फाडली होती आणि आता या मर्दानी तर अख्खीच. वारे मर्दानगी, काही झालं की स्त्रियांना विवस्त्र करायची, ही यांच्या मर्दानगीची सीमा होती बहुतेक. त्याने तिरमिरीत स्वतःची ती साडी सोडली आणि भिरकावून दिली. जणू त्याने त्याचा तो अवतारच भिरकावून दिला होता बहुतेक. त्याला नकोसा झाला होता, अगदी नकोसा. वर ब्लाऊज आणि खाली परकर अशा वेसात तो उभा टाकला. तसा दुसऱ्याने व्हॅनमधून कोयता काढला. तो कोयता उगारून त्याच्या अंगावर आला. ह्याने प्रसंग लाखून खाली पडलेली एक झाडाची फांदी पटकन हातातून उचलली. त्या गुंडाने केलेला वार चुकवला व त्याला एक तडाखा दिला. कोयता खणखणत खाली पडला. त्याने फांदीने त्या दोघांना मारायला सुरुवात केली. एकदा ह्याला, एकदा त्याला, एकदा ह्याला, एकदा त्याला, असा आलटून पालटून तो त्वशाने फटके मारत होता. त्याचं डोकंच फिरलं होतं जणू. तो सगळ्या पुरुष जातीवर फक्त सूड उगवत होता. पुरुषांकडून जे जे सोसलंय त्याची जणू तो परतफेडच करत होता. आता हातात हत्यार म्हणून त्याचीच भाईगिरी होती. त्याच्या हातात, त्याच्याकडे हत्यार म्हणून ते पुरुष. त्यांचं हत्यार बाजूला पडलं. तिथेच ते हरदे झाले सुद्धा होते. त्यात त्यांनी भरपूर मार खाल्ला होता. त्यांना त्यांची हार कळली तसे ते दोघे हँडमध्ये बसून पळाले. एका छक्क्याकडून त्यांनी स्वतःच्या इज्जतीचा मात्र फालुदाच करून घेतला होता. लांब जाणाऱ्या गाडीकडे पाहून तो ओरडला,
मरद आहे मी मरद, छक्का नाही मी नाही. त्याच्या त्या ओरडण्यात त्याचं सारं दुःख फक्त एकटवलेलं होतं. आया बहिणींची अब्रू लुट्टा साल्यानो, लाज नाही तुम्हाला? छक्क्यांची अवलाद तर तुम्ही आहाय, मी नाही. आणखी रागाने तो पुढे म्हणाला, मला हिजडा म्हणते साली. ही दुनियाच हिजडा झाली आहे, हिजडाच आहे. माझ्यासारखीच खोटी, पण मी मनाने तर खोटा बिलकुल नाही. आता त्याने त्या घाबरलेल्या रडणाऱ्या पोरीकडे पाहिलं. ती एक गरीब घरातली तरुण अगदी साधीसुधी पोरगी होती, सर्वसाधारण दिसणारी, अंगानेही कृश. तिच्या अंगावर कपडेही अगदी साधे होते. एक अगदी स्वस्तातला बदामी रंगाचा टॉप तिने घातलेला होता, वर एक कळकळलेला पांढरा स्कार्फ. त्याने तिची सॅक हळूच उचलली, तिला दिली. तो म्हणाला, ताई तू घाबरू नको, अन इथं थांबू बी नको. रिक्षा धर अन जा घरला. कोण होतं ते? कोण होतं? कोण ओळखीचं होतं का तुझ्या? माहिती नाही, ती म्हणाली. आणि ती अंग चोरून चालायला लागली, रडतच. तसा तो तिच्याबरोबर चालायला लागला. ती पुन्हा बिचकली, उगाच आचकली मनातून घाबरून. मी सोडतो तुला मेन रोडपर्यंत, मला घाबरू नको. अगं परिस्थितीनं हा धंदा करतोय, पैशासाठी, पोटासाठी. मी तसा नाही ग, पुरुषच आहे मी खरा. दुसरी लाईन भेटली नाही मला, अन हा धंदा आलाय माझ्या कर्माला. नवखाच आहे मी ह्यात. मगापासून तो पुरुषी दमदार आवाजात बोलत होता. धंद्याच्या टायमाचा तो घोगरट आवाज आता मात्र गायब होता. त्या आवाजात सच्चेपणा होता आणि तो खरं, अगदी खरं बोलत होता. शहरात येऊन काहीच जमलं नाही तेव्हा त्याने हा खोटेपणाचा मार्ग स्वतःहून स्वीकारला होता. एकाने त्याला ही धंद्याची लाईन दाखवली होती. त्याला आधी कसं तरी वाटलं होतं, पण नाईलाजाने त्याने ते मनापासून स्वीकारलं होतं. दिवसभरासाठीच फक्त. रात्री तर तो पुरुष होताच, अन इथं ओळखणारे कोणी नव्हतं. मायबाप नव्हते. मायने असलं विपरीत पाहिलं असतं तर तिने ह्याला झोडकूनच, अक्षरशः झोडकूनच काढला असता. ती त्याच्याकडे अविश्वासाने पाहत होती खरी, पण तिला थोडा धीर मात्र आला मनातून. तिला त्याची सोबत आधाराची वाटू लागली. घडलेल्या प्रसंगातून, बसलेल्या धक्क्यातून ती थोडी सावरली होती. ते दोघे भरभर चालत होते. पुढे एके ठिकाणी लाईटचा नक्षीदार खांब होता. त्याला 4 दिवे होते. त्या भरपूर प्रकाशात तो विचित्र दिसत होता. एक तृतीयपंथी पण पुरुषी, पूर्ण उघडं पडलेलं त्याचं ब्लाऊज, खाली परकर, त्यात तो अगदी विचित्रच दिसत होता. तिची नजर त्याच्याकडे गेली. त्याने ते पाहिलं तेव्हा तो मनातून संकोचला. साडीच्या चिंध्या झाल्या. साडीच्या काय, आयुष्याच्या चिंध्या झाल्यात माझ्या, तो उद्वेगाने स्वतःशीच म्हणाला. ती त्याचं दुःख पाहत राहिली. एक रिक्षा आली. त्याने हात केला. डांबरट रिक्षावाल्याने त्याच्याकडे पाहिलं व तो निघून गेला. त्याला ही व्याध आता नको होती. तो म्हणाला, मी इथंच थांबतो, तुझ्यावर लक्ष देतो. तू पुढं जाऊन रिक्षा पकड. मी हाय तर हे साले थांबणार नाहीत. रिक्षाने ती एकदमच विचारात पडली. त्याच्या ते लक्षात आलं. तो फुटपाथवर राहिलेली त्याची पर्स घेऊन आला. त्याने पर्समध्ये हात घातला. आता काहीच नव्हतं तर देणार काय? त्याने शेवटी स्वतःच्या ब्लाऊजमध्ये हात घातला.
हाताला आलेली सकाळची फक्त 100ची नोट त्याने काढली. ती नोट बघताना क्षणभर तो विचारात पडला. ती शेवटचीच नोट होती. ती गेल्यावर रात्री खायचे वांदे मात्र ठरलेले होते. पण क्षणात त्याने ती नोट तिला दिली. ती संकोचली. तशी त्याने ती नोट तिच्या हातात कोंबली. ती त्याच्याकडे फक्त पाहत राहिली. डोळे पाण्याने तिचे डबडबले. कोण कुठला हा? आपल्याला मदत केली, आपली अब्रू वाचवली, त्यात हा तृतीयपंथांच्या वेशातला पुरुष, त्याचं हे असं चांगलं वागणं. तिला कशाच्या संगतीत लागत नव्हती. तसा तो म्हणाला, ताई जा आता, मी बघ पुढं रिक्षा. तिने त्याच्याकडे एकदा हळूच पाहिलं. थँक्यू. ती त्याच्याकडे पाहत पुन्हा म्हणाली. ती त्याच्याकडे पाहत काही विचार करत राहिली. त्याच्या अंगावर साडी नसलेला ब्लाऊजमधला उघडा अवतार दिसायला काहीतरी विचित्र वाटत होता. तिने आता पहिल्यांदा त्याच्याकडे अगदी निरखून पाहिलं. जरी तो पुरुष असला तरी पदर नसलेला त्याचा देह चांगला मात्र वाटत नव्हता. तिला ते बरं वाटलं नाही. तिच्या मनात स्त्रीसुलभ लज्जेची भावना पटकन निर्माण झाली. पटकन तिने तिचा मळका स्कार्फ काढून त्याला दिला. तो त्याने घेतला व अंगाभोवती गुंडाळलासुद्धा लगेच. तिने पुढे जाऊन त्या रिक्षाला हात दाखवला. ती थांबली. जाताना ती परत म्हणाली, तू कसा आहेस हे मला महत्त्वाचं नाहीस. तू माझी इज्जत वाचवलीस. ही गोष्ट माझ्यासाठी खूप आणि खूप मोठी आहे. थँक्यू दादा. ती रिक्षात बसली. रिक्षा निघाली तसं त्याने तिला हात हलवून निरोप दिला. तिच्या चेहऱ्यावर हलकंच स्मित होतं. आता त्याच्याही चेहऱ्यावर स्मित हलकंच उमटलं आणि त्याचा तो अवतार खोटा असला तरी त्याचं तर हसू मात्र अगदी खरं होतं. अंतरातून आलेलं, मनातून उभारलेलं. त्याने तिचा स्कार्फ अंगाभोवती आणखीनच आवडला. त्याला वाटलं, आपण तर टेम्परवारी हिजडे आहोत, पण जे खरे असतात ना त्यांचं दुःख तर आपल्यापरास मोठं असन. त्याला सकाळच्या हिजड्यांची गँग आठवली. सरळ हाय, आपण खोटे आहोत म्हणून ते आपल्याकडे रागीट नजरेने खरं तर पाहत होते. मारण्याच्याच विचारानेच तो चालत राहिला. या जगात गरिबाची इज्जत नाही, दुर्बलाची नाही. आपण पुरुष असून या वेशामुळे आपली तर बिलकुल नाहीच नाही. पण उरात दुःख असलेला एक साधा माणूस तर समजावं ना. मला या दुनियेनं खरं तर सगळ्यांनाच माणूस समजावं. कापडं फाडून, साड्या फेडून नागवच करा असलं तर या भेदभावाला करा ना हो. त्याला पाडा उघड भेदभावाला. पुढे एक चौतरा होता. त्यावर अगदी छोटं देऊळ. समोरून एक माणूस हळूहळू येत होता. देवा म्हणून तो भक्तिभावाने पाया पडला. कुठला देव आहे हे जाणून न घेताच. पण तो देव नसून ती मात्र देवी होती. मरियाई. गल्लत तर होते माणसाची ना. माणूस एखादा विचार करतो आणि तोच खरा मानूनच चालत असतो. त्या मुलीचं शेवटचं वाक्य त्याने पुन्हा आठवलं. त्याला त्याची इज्जत अगदी वाढल्यासारखं वाटलं. त्या नव्या जाणीवेने त्याच्या जीवाला अगदी भारी वाटलं. मग तो शीळ घालत मजेत चालू लागला. त्याने अगदी झटकेबाजपणे तो स्कार्फ काढला. वळटीत पुन्हा स्वतःला गुंडाळून घेतला. हवाई आनंदानेच तर लहरू लागली होती. बाकी अंधार तर होताच त्याच्या सोबतीला, कायमचाच.
त्याच्या आयुष्याला पुरलेला. सदर कथा ऐकण्याबद्दल तुमचं मनापासून रसिक श्रोते हो, धन्यवाद.